मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एका नाजूक विषयावर आपण बोलणार आहोत. हो, नाजूकच, कारण मी या विषयावर बोलणं हा नाजूकपणा असेल. मधला 2 दिवस एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली समाज माध्यमांच्या मधून आणि त्यावरून काही न्यूज चॅनलनी बातम्या सुद्धा केल्या. ऑडिओ क्लिप होती, म्हणजे त्याच्याविषयी कोणीही खात्री देत नव्हतं. म्हणजे बघा कसं असते, गंमत कशी असते. एक ऑडिओ क्लिप वाजवतायत चॅनलवाले आणि सांगतायत की याच्या विषयी आम्ही खात्री देत नाही आहोत, याच्या सत्यता आम्ही पडताळलेली नाही आहे आणि तरीही आम्ही दाखवत आहोत. म्हणजे आम्हाला माहित नाही हे खरं की खोटं, पण तरीही आम्ही दाखवत आहोत असं म्हणून एक 27 मिनिटाची ऑडिओ क्लिप ऐकवल्या गेली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय होतं तर 2 मराठा मोर्चाचे समन्वयक एकमेकांशी बोलतायत. ते तिसऱ्या समन्वयकाविषयी बोलतायत आणि त्यात या तिसऱ्या समन्वयकांनी किंवा अन्य कोणी लोकांनी तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून काही पैसे घेतल्याचा दावा आहे. म्हणजे आंदोलन बंद करण्यासाठी किंवा मंद करण्यासाठी पैसे घेतल्याचा दावा हे करतायत. दावा करतायत नाही, एकमेकात सांगतायत. मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना, समन्वयकांना पैसे देऊन आंदोलन भरकटविण्याचा किंवा शांत करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला असल्याची ही चर्चा आहे. आता ही चर्चा ऐकल्याबरोबर घात झाला, मराठ्यांचा घात झाला, आरक्षणाचा घात झाला, अशा आशयाच्या पोस्ट फिरू लागल्या. सगळ्यात पहिल्यांदा या ऑडिओ क्लिपला ते कधीच आहे याचा विचार केला पाहिजे. ही ऑडिओ क्लिप आताची नाही आहे, ही 2019ची आहे, ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर होते. देवेंद्र फडणवीस सत्तेवर असलेल्या काळामध्ये एकदाही मराठा आरक्षण शांत झालं नाही. म्हणजे मराठा आरक्षणाची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच होतं, जागोजागी मोर्चे सुरूच होते. जर आंदोलन बंद करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या कोणी पैसे दिले असते, म्हणजे त्या व्हिडिओत दावा की ऑडिओत दावा केलाय त्याप्रमाणे कधी 5 कोटी, कधी 10 लाख, कधी 5 लाख, अशा मनमानेल तशा रकमा त्यात उच्चारल्या गेलेल्या आहेत. तसा काही घडलं असेल तर 2019च्या शेवटपर्यंत, म्हणजे आरक्षण घोषित होईपर्यंत राज्य सरकारकडून खरं तर मराठा मोर्चे निघायनं बंद व्हायला हवं होतं, पण ते घडलं नाही. याचा अर्थ कोणताही डावपेच सरकारने खेळला असेल तर यशस्वी झालेला नव्हता. म्हणजे सरकारने कोणालाही पैसे दिल्याची शक्यता दिसत नाही. हा, एक गोष्ट मात्र नक्की घडली आहे. ज्या क्षणी फडणवीसांचं सरकार सत्तेवरून पायउतार झालं, ज्या क्षणी, त्या क्षणी हे मोर्चे आंदोलन बंद झाले. एक छत्रपतींचं उपोषण सोडलं तर बाकी कोणतेही मोर्चे किंवा आंदोलन मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिसले नाहीत. ही तितकीच वस्तुस्थिती आहे. त्यानंतर जसे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवरती आलं, तशा पुन्हा माग घडलेल्या घटना, म्हणजे 2019ला 2 लोकांच्या मध्ये झालेली चर्चा ही 22ला व्हायरल होऊ लागली आणि याच्या बातम्या काही विशिष्ट न्यूज चॅनल सुरू करू लागले. म्हणजे पुन्हा या आंदोलनाला सरकार विरोधात हवा देऊन गती देण्याचा प्रयत्न होतो आहे का, आणि तो दुसरं कोणी करताय का, हे बघणं आवश्यक आहे. 19लाही मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. 22लाही मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षपदावर कोणाचा राग आहे का, आणि म्हणून हे जाणीवपूर्वक त्यांचं नाव घेऊनच चाललेलं आहे का? ज्या टीव्ही चॅनल्सनी या बातम्या केल्या आहेत त्यांना माझा एक प्रश्न आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आणखीही काही नेत्यांची नावं घेतली गेली आहेत. जसं प्रवीण दरेकरांशी बोलणं झालं असं म्हटलंय, दरेकरांनी राम कदमांच्याकडे पाठवलं असंही म्हटलंय. त्यात आणखी काही नेत्यांची नावं आलेली आहेत.
गिरीश महाजनांचं नाव आलंय. म्हणजे दरेकर आहेत, कदम आहेत, गिरीश महाजन आहेत, चंद्रकांत पाटील आहेत. मग या सगळ्यांची नावं घेतली जात असताना चंद्रकांत पाटलांच्या नावावरच फोकस करून त्यालाच पुढे का आणलं जात आहे, हाही एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. चंद्रकांत पाटलांना उपसमितीवरून हटवायचं आहे की अजून कुठून हटवायचं आहे, की चंद्रकांत पाटलांचा काही वेगळा विषय समोर आणायचा आहे, हा देखील विषय आपण तपासून बघितला पाहिजे. म्हणजे याला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे, काँग्रेसची फूस आहे का भाजपची अंतर्गत फूस आहे, काहीतरी कळलं पाहिजे. कारण या सगळ्या प्रकारामध्ये काही नेते स्पेअर होतात, त्यांच्या नावाचीही चर्चा होत नाही आणि चंद्रकांत पाटलांचं नाव मात्र प्रकर्षानं पुढे येतं. म्हणजे यात नक्की काहीतरी षडयंत्राचा वास येतोच. बरं, मुळात या एका ऑडिओ क्लिपमुळं मराठा आरक्षणाच्या संपूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याची काही एक आवश्यकता नाहीये, काही एक आवश्यकता नाहीये. मुळात या बाजार गप्पा आहेत. म्हणजे माझं स्पष्ट अगदी स्वच्छ मत असं बनतं, असं बघितल्यावरती हे बनतं यामुळं की असे अनुभव असतात. समजा 8-10 लोक मिळून एखादं काम करतायत आणि त्यापैकी दोघांनी त्याच विषयामध्ये कोणाशी चर्चा केली तर उरलेल्या 6-7 लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असते की ते काय बोलून आलेत. आपल्याकडे एक गोष्ट आहे बघा, जर काही मित्रांच्या मध्ये फूट पाडायची असेल तर एखाद्या मित्राच्या खांद्यावर हात टाकायचा, त्याला बाजूला घ्यायचं आणि त्याच्या कानामध्ये अशी एखादी काहीतरी किरकोळ गोष्ट सांगून टाकायची आणि निघून जायचं. जात जात बोलू नको कुणाला एवढं म्हणून जायचं. उरलेले मित्र त्याला विचारतात, अरे काय सांगितलं त्यांना कानात? तो म्हणतो काहीच नाही रे, एक गंमत सांगितली फक्त गेला निघून. चला असं का केलं कळलंच नाही. बाकीच्यांच्या मनामध्ये मात्र शंका निर्माण होत असते की याला काय सांगितलं असेल, याला काही वेगळं सांगितलं असेल का, आपल्याला बोलू नको म्हणलं असेल का, मग आपल्याला सांगू नये असं काय आहे, याचा काही वेगळा फायदा केला असेल का, याला काही वेगळं कमिट केलंय का. शंकेचं काहूर माजून जातं डोक्यामध्ये आणि मग त्यात मतभेदाला सुरुवात होते आणि मग त्या शंका खात्रीमध्ये बदलू लागतात. मराठा आरक्षणाच्या आंदोलकांच्या मध्ये तथाकथित 2 समन्वयकांच्या मध्ये झालेली चर्चा, ज्यांची नावं पुढे येत आहेत ती खरी की खोटी माहीत नाही, ही चर्चा अशाच संशय पिशाच्यातून झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला भेटलेत म्हणजे पैसे दिलेत, मला दिलेले नाहीत, आम्ही असंच काम करायचं का, यानं घेतलेले आहेत. आणि ज्या व्यक्तीविषयी चर्चा सुरू आहे ना, त्या व्यक्तीच्या बाबतच्या कुठल्याच माहिती या व्यवस्थित मिळत नाहीत. म्हणजे त्यांचे याआधी काही फोटो व्हायरल झालेत, याआधी काही व्हिडिओ व्हायरल झालेत, लोककलावंतांशी जवळीक साधतानाचे ते व्हिडिओ आहेत, त्यांच्या आधी काही व्हायरल झालेले आहेत, फोटो काही व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याही विश्वसनीयतेविषयी शंका लोकांच्या मनामध्ये, अनेकांच्या मनामध्ये आहेतच. मुळात अनेक लोकांच्या पैकी 2-4 लोकांच्या मध्ये असलेल्या अंतर्गत वादातून, संशयातून केलेल्या चर्चेला ते तसंच घडलंय असा दावा करून त्यावर चर्चा घडवून आणणे, याच्या इतका भंपकपणा दुसरा कोणताही नाही असं मला वाटतं. या चर्चा घडविणाऱ्यांना मराठा आरक्षण आंदोलनातील समन्वयकांच्या मध्ये वादच वाढवायचा आहे अशी भूमिकाही दिसते आहे. त्यासोबत काही जणांचे राजकीय गेम देखील करण्याची शक्यता इथेच दिसते आहे. मला एकच सांगायचं आहे, यात राजकीय गेम झाले तर ते मराठा नेत्यांच्याकडून मराठा नेत्यांचेच होतील, हे होणार नाही याची काळजी एक मराठा लाख मराठाची घोषणा देणारे सैनिक नक्कीच घेतील. कारण तुम्ही बघा, या तानाजी सावंतांच्या सोबत वावरणाऱ्या माणसांचं नाव घेऊन सुद्धा त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही गोष्ट एक टीव्हीवाला करतोय. तो वधवून घेतोय की 19ची क्लिप आहे, तो वधवून घेतोय कोणकोणत्या माणसांच्याकडून, म्हणजे तो फोन कॉल करतोय, आपण ऑनलाईन यायचं का विचारतोय, तो नाही म्हणतोय बोलणारा व्यक्ती ऑनलाईन यायला, आणि तरीही या कॉल रेकॉर्डिंगला हा सार्वजनिक करतोय. मुळात 2 व्यक्तीच्या मधलं संभाषण ही व्यक्तिगत बाब आहे. व्हॉट्सअप मेसेज यावरच्या गप्पा या पर्सनल गप्पा आहेत
आणि दोघांच्या सहमतीशिवाय त्या सामाजिक पातळीच्या स्टेजवरती येऊ शकत नाहीत, तरीही हा टीव्हीचा प्रतिनिधी फोनवर बोलतोय आणि त्या गप्पांना सार्वजनिक व्यासपीठावर आणतोय, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती मित्रहो? टीव्हीवाले अशी फसगत करू लागले तर याला स्टिंग म्हणत नाहीत, याला फसवणं म्हणतात. ते फसवणं होऊ लागलेलं आहे. ते फसवणंही मी तुम्हाला ऐकवतो, तुकड्या तुकड्यात ऐकवतो, कारण ते पूर्ण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, तेवढं ते ऐका. ते बाबा त्यांना कोणी कशा पद्धतीनं पैशाची सेटलमेंट त्यावेळेला केली होती, त्याचं विस्तृत त्याच्यामध्ये आले. कोणी कोणी त्याच्यामध्ये काय काय केलं, कुठले कुठले मंत्री किंवा कुठले आमदार त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, ते सगळं झाले. ते सगळं ते त्या 27 मिनिट. पण हे आताच आहे ना, म्हणजे कधीच आहे हे? नाही, हे 2019च्या दरम्यानचे. नाही नाही, म्हणजे तुमचं ते जे क्लिप आहे ते बोलणं कधी? ते 2019ची क्लिप आहे. हो का? त्यावेळेला बोलणं झालेलं. त्यात तुम्ही नीट ऐका की त्यात सगळं आहे. लोकसभेचा वगैरे विषय आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ ते 2019च्या दरम्यानचे क्लिप आहे. आणि ते तेव्हा गव्हर्नमेंट यांचं होतं का, फडणवीस आणि त्यांचंच होतं. ओके. आणि उपसमिती दादा म्हणजे ते आपले कोल्हापूरचे? चंद्रकांत. म्हणजे आताच्या या सरकारचा काय संबंध नाही ना? नाही, याचा काही संबंध नाही त्याचा. याचा संबंध म्हणजे आता याचा संबंध म्हणजे असा की उपसमिती आता सुद्धा त्या चंद्रकांत दादाकडेच आहे ना. ओके, म्हणजे तेव्हा पण त्यांच्याकडेच होती? त्यावेळेला पण त्यांच्याकडेच होती. त्यांनीच मराठा क्रांती मोर्चा फोडण्याचं काम या पद्धतीचे लोकांना पाकिटं देऊन केलं. आता आमचा आरोप आहे त्यांच्यावर. ओके ओके. पूर्ण नावं आता कोणाचीच नाहीत ना, कारण काय आम्ही पण चेहरे पाटीलच म्हणतो किंवा काळे पाटलाला काळे पाटीलच म्हणतो, आबा पाटलाला आबा पाटीलच म्हणतात. काय की आता. आणि महेश डोंगरे हे कोण? महेश डोंगरे ते समन्वयकच आहे. ते उस्मानाबादचे आहेत का? उस्मानाबाद करमाळे. ते तानाजी सावंत यांच्या सोबत असतात. त्यांच्या बरोबर असते. ते फडणवीसांचं सरकार होतं त्या काळात. परळीला जे आंदोलन बसलं होतं त्या आंदोलनानंतर झालेले हे संभाषण आहे. ओके. आणि त्यात पंकजा मुंडेंचा काय रोल नाही ना? परळीला आंदोलन बसलं होतं ना. परळीला आंदोलन होतं त्यावेळेला त्या तिथल्या मंत्री होत्या. ओके. आणि धनंजय मुंडे ते विरोधी पक्ष नेते होते. हो ते माहिती. आता हे सगळं ऐकल्यावरती काय वधवून घ्यायचंय, काय सिद्ध करायचंय त्या टीव्हीवाल्याला, हे देखील आपल्या समोर येऊन जातं. म्हणूनच या अशा बाजार गप्पांमुळे आरक्षणाची चळवळच बदनाम होणार नाही याची काळजी या चळवळीतल्या माणसांनीच घेतली पाहिजे, एवढंच आव्हान मला करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.